राम राम सगळ्यांना, शुभ सकाळ. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आत्ता करतोय. तरी मी नवीन व्हिडिओ बनवायला सुरू केलेला आहे. तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ सांगा कसे वाटतात कसे नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हॅलो गाईस, तर आत्ताच आवरून वगैरे आंघोळ केली आणि फ्रेश झालो आणि आता एकदम फ्रेशमध्ये आंघोळ वगैरे झाली आहे. आता टकाटकमध्ये कपडे वगैरे घालून एकदम फ्रेश आणि तर आत्ताच कपडे वगैरे घालून ओके झालेला आहे. तर आमचा आउटफिट हा आहे. तर माझ्या रूमच्या समोरचं बघा वातावरण कसं एकदम फ्रेश. तर आज पुण्यामध्ये जायचं आहे. तर तुम्हाला पुण्यामध्ये काय काय करतं ते सगळं दाखवतो. गाईस आत्ताच एकदम केस वगैरे सेट करून रेडी झालो आता. जेवण वगैरे करून तर निघायचं खाली. तर जेवणामध्ये मी आत्ता राईस केलेला आहे. राईस आणि भाजी आहे, ते खायचं आणि मग डायरेक्ट खाली पुण्याला. तर चला पाहूया. तर पहा मित्रांनो, आमच्या इथं पाऊस आहे. 2-3 दिवस झालेला आहे. कंटिन्यू चालू आहे. भरपूर तर वातावरण एकदम फ्रेश झालं आहे. तर हाय गाईज, तर इथं सासवडमध्ये खूप भारी पाऊस चालू आहे. भरपूर एकदम 2 ते 3 दिवस झाले. पावसाने काहीच करता येत नाही, बाहेर बी जाता येत नाही. तरी आज खाली पुण्याला जायचं होतं, पण आता पावसामुळे शक्यतो कॅन्सलच होईल. तर पाहूया काय होते. पाऊस जर कमी झाला तर खाली जाणार आहे. तर हाय गाईस, तर मी माझ्या रूम म्हणजे माझ्या फ्लॅट दाखवतो तुम्हाला कसा आहे. तर हा आहे आमचा हॉल. आमच्या फ्लॅटचा 1 BHK फ्लॅट आहे. याच्यामध्ये हा हॉल आहे. आत्ता आम्ही नवीन शिफ्ट झालो. आम्ही आधी दुसरीकडे राहत होतो. आत्ताच इथं आपलं लॅपटॉप आहे आणि इकडं आपली बेडरूम आहे, म्हणजे रूम आहे इकडं. तर ही आहे अशी रूम आहे. इथं आम्ही दोघंच राहतो, मी आणि माझा भाऊ. त्यामुळे एवढं काय सामान नाही आहे, आम्ही दोघंच असतो. आणि इकडं टॉयलेट बाथरूम आहे इकडं. आणि हे आहे आपलं छोटंसं किचन. तर इथं स्वयंपाक बनवून म्हणजे मी बनवत असतो, बनवूनच खातो आम्ही. तर असा आहे आपला फ्लॅट. तरी बी तुम्ही सर्वांनी मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. फॉलोच म्हणतो, सबस्क्राईब करा. आणि इथून पुढे तुम्हाला माझ्या चॅनलवरती नवीन ब्लॉग बघायला भेटतील. मी जिमचे वगैरे बी व्हिडिओ आता म्हणजे जिमचे वगैरे बी ब्लॉग सुरू करणार आहे. आधी होती माझी जिम, पण आत्ता मी 5 ते 6 महिने झालं जिम बंद, त्यामुळं काय ते नाही. पण आता इथून पुढं रेग्युलरली ब्लॉग येत राहतील. पाऊस वगैरे झाला तर पाहूया किती काय कसं आहे. आणि ही आपली गाडी आहे बुलेट. तर हिच्यावर राईड मारूया एक. तर चलो लेट्स गो. तर हॅलो गाईस, तर इथं थोडा पाऊस चालू आहे. भूर.
आणि याच्यावरती आपली राईड एकदम ओके मध्ये अशी. तर एन्जॉय करा, चलो. पाणी पाणी पाऊस पाऊस पाणी कसं आहे. तर हॅलो गाईस, तर मी आहे आपले संध्याकाळचं वातावरण On the corner where the shadows creep, whispers of the city, secrets they keep. Underneath the street lamps steady burn. Life's a game of dice, wait in your turn. City lights shine, but they never show the truths we hide. हॅलो गाईस, तर हे आहे आपलं सासवड. म्हणजे सासवडमधला नजारा एकदम तुम्ही पाहाच तर काय भारी आहे. एकदम ओके ओके मध्ये गाड्या वगैरे. तर हा आहे सासवडचा मेन रोड. तर हॅलो गाईस, तर हा आहे अनिकेत. हा, आणि हे आहेत अण्णा. खरं कसं करायला लागतो. हा शूट होते एवढा मोठा वाईड अँगल घेतो का असं. हा, मग त्यामुळे सगळं दिसल ना. तर मग ते जर तुला कसं कळणार की पुढं आपण धरलेलं बरोबरच या. ते शूट मध्ये होतं ना एकदम ओके मध्ये. हो मग आता त्याच्यात बरोबर शूट झालेला असतं. एकदम ओके. बघ दाखव मग आता. तर काही अण्णा म्हणतो शूट होत आहे का नाही. उलटा कॅमेरा धरून शूट होतं का नक्की, म्हणजे असा कॅमेरा धरायचा. हा. ही कॅमेरा साईड अशी धरायची ना, असं शूट होतं का नक्की बघायचं तर आपल्याला. मी बॅकने शूट करतो ना. तरी तर आमचा लय मोठा पचका झाला. लय वेळाचा व्हिडिओ चालू होता, पण व्हिडिओ चालू म्हणजे चालूच नाही झाला. तर आता ह्या गोष्टीवरती मी जातो रूमवरती. खाने पिणे का देखना पडता है भैया. तर आम्ही आता चाललो फिरायला सासवडमध्ये राईड. बुलेटवरती राईड केली अण्णा आणि मी. बैठन बच्चा बैठा है ना. बुलेटचे फटाकडे वाजले. क्रेन न्यूजला आहे का क्रेनने. तारा रा रा. तर हा आहे रात्रीचा नजारा सासवड मधला आहे की नाही. चलो वाह वाह वाह, क्या बात है. क्या 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 नजारा है, नजारा. यू तर आम्ही चाललो आहेत. काय आपल्याला मरकुरी घ्यायची ना. मोठी मरकुरी घ्यायची आहे. गोठ्यावर लावायला मरकुरी घ्यायची आम्हाला. गोठा आहे आमच्याकडे. गोठ्यावरती मरकुरी लावायची. मुंडे साहेबांनी मजदूरावर चांगली प्रक्रिया केली, पण आमच्याकडे बाजार काय वाढलेला नाही अजून. तुकाराम मुंडे साहेबांनी त्याच बाजारात आम्ही अजून दूध विकतोय, जपारतोय. तुम्ही काय ते दूध आणायचं होतं ना, काय केलं. आता ती दूध तेवढं झालं पाहिजे ना. दूध पाहिजे 100 लिटर रोजचं. अरे बाप. 100 लिटर. क्या गुंडा, क्या मारने के लिए लाए करे हमको है. तो देखो गाइस, सीवी नहीं ये देखो, इसने मारने के लिए लाया हमको. ये देखो इस पे किस्म का वाइट है.
काय करणे का दुकानावर लागते काय कराय आज मॅडरच आहे पण नाही माहिती रस्त्याचं एक पीस आहे ना ते असं उभं राहिलाय तिथं आमची गाडी जात नाही एकदम आमची आत चले झालं ना तुझं अरे चाल. तर या विषयावरती आता आम्ही चाललो घरी चाललो घरी मला आता जाऊन आज बनवायचं अरे तर किराणा दुकान कुठे आहे? आहे ना तिकडे आहे आहे का चालू बघा ना हा बाई, त्या दिवशी याच्यात गेलो बरं का ते सुपर बाजारमध्ये सगळं किराणा भरला पण ते तांदूळ भरायचा राहिला ना. आहे चालू डॉगीज भायांची गर्दी देखो डॉगीज गँग सासवडचं वातावरण येऊ कैसल एकदम फ्रेश चलो बार भैया सायकल घेतोय तर हॅलो तर आता जेवण बनवलेलं आहे. आता काय तर जेवणामध्ये कुकरला भात लावला होता इकडं अंडे बॉईल केले आणि आता काय जेवण करायचं आणि झोपायचं. जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब बी करा. तुमच्या एक सबस्क्राईबची मला खूप गरज आहे. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.